पाटील, जनसेवा ग्रुपचा एक डायरेक्टर। आमच्या एक संकल्पना आम्ही घेतलेली आहे की कास तलाव भाग हा हरित करायचा। त्या उद्दिष्ट पुढे ठेवून माननीय छत्रपती वेदांतिका वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल मोहिते नगराध्यक्ष यांच्या सहकार्यानं आणि कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या मदतीनं आपण हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार आहोत। यासाठी माननीय राजू भोसले यांचं उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांचं आम्हाला अमूल्य सहकार्य मिळालेलं आहे। आणि सर्वसाधारण आपल्याला 10,000 झाडं लावायचा उद्दिष्ट आपण कास तलाव भागामध्ये आपण ठेवलेला आहे। सुरुवातीला 30 तारखेला आपण 500 झाडं लावणार आहोत, पण या साठी आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही आम्ही सर्वांना विनंती करतोय। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 हा कार्यक्रम चालू राहील आणि तेवढ्या वेळामध्ये आम्ही खड्डे खणून ठेवलेले आहेत, झाडं आणून ठेवलेली आहेत। प्रत्येकाचा सातारकरांचा हातभार लागावा आणि प्रत्येकाच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी अवेअरनेस निर्माण व्हावा ह्या उद्दिष्टाने आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत। धन्यवाद। यादव, कर्तव्य सोशल ग्रुप सदस्य। आमच्या वेदांतिका राजे भोसले अध्यक्ष कर्तव्य सोशल ग्रुप आमचं आदरस्थान आणि श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर साहेबांच्या बरोबर आम्ही बरेच आता ह्याच्या अगोदर मेडिकल कॅम्प केलेले आहेत, पण आता पहिल्यांदा यांच्यावर वृक्षारोपणाचं काम करायची संधी मिळते। आम्ही तर पूर्वीपासून आपल्या सगळ्यांना पत्रकार बंधूंना पण माहीत आहे की वहिनी साहेबांचं कर्तव्य सोशल ग्रुप निसर्गासाठी काय काम करतो। तर हे चांगला कार्यक्रम आम्हाला वहिनी साहेबांनी सांगितलं, डॉक्टर साहेबांच्याकडनं आपल्याला आलेला आहे। तर आपल्या कर्तव्य सोशल ग्रुप आणि जनसेवा ग्रुप यांच्यामार्फत सर्व सातारकरांना जाहीर आवाहन करतो की कास परिसरात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला त्या दिवशी तरी 500 झाडं लावायची आहेत। 10,000 झाडं लावण्याचा आपला संकल्प आहे आणि त्यासाठी आपल्याला अमोल मोहिते नगराध्यक्ष सातारा आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे। स्वतः वेदांतिके राजे भोसले त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि डॉक्टर साहेबांना आम्ही बाकी कर्तव्य सोशल ग्रुपचे सदस्य तिथं आहोतच। तर सगळ्यांनी तिथं त्या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावं।